नमस्कार, सुस्वागतम. HTML5 या व्याख्यानमालेमध्ये पहिलं व्याख्यान आज आपण सुरू करत आहोत. ही सगळी व्याख्यानं मराठीतून होणार आहेत आणि सध्याच्या काळात वेबसाईट बनवणं ही एक मोठी कला आहे आणि माझा असा उद्देश आहे की या व्याख्यानमालेमुळे आपण स्वतः चांगल्यापैकी वेबसाईट बनवू शकाल. ही नुसती वेबसाईट बनवून त्या ठिकाणी आपल्याला थांबायचं नाही, तर ही कशी पब्लिश करायची आणि इंटरनेटवर ही वेबसाईट कशी दिसणार आहे हे पण आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे ही सर्व व्याख्यान अगदी लक्षपूर्वक ऐका आणि या व्याख्यानामध्ये प्रात्यक्षिक पण असणार. तर ती प्रात्यक्षिकं तुम्ही स्वतः करून बघायची आहेत. तुम्हाला त्यामध्ये काही शंका असतील तर माझा ईमेल ॲड्रेस मी देणारच आहे. अर्थात त्या ईमेल ॲड्रेसवर तुम्ही मला तुमच्या शंका विचारू शकता आणि त्याच्यावर जे काही सोल्युशन असेल ते मी तुम्हाला निश्चित पाठवेन. तर सुरू करूयात आपण. HTML5 इंट्रोडक्टरी कोर्स. आता या कोर्ससाठी काय काय आवश्यक आहे, प्री रिक्विजिट्स आपण असं म्हणतो की या मिनिमम काही गोष्टी आवश्यक असतात ना. कॉलेजमध्ये जायचं म्हणजे जसं मिनिमम 10वी पास आवश्यक आहे, तसं या कोर्ससाठी काही कमीत कमी काही या गोष्टी माहिती पाहिजेत. तुमच्याकडे कम्प्युटर किंवा लॅपटॉप स्वतःचा असणं हे अत्यंत आवश्यक आहे अर्थातच. त्यानंतर नोटपॅड किंवा नोटपॅड++ हे असणं आवश्यक आहे. नोटपॅड बहुतेक सर्व लॅपटॉपमध्ये असतंच, पण नोटपॅड++ जर तुम्ही डाउनलोड करून घेतलं तर ते जास्त उपयुक्त आहे आणि जास्त सोयीचं आहे. आणि आपण सर्व प्रॅक्टिस नोटपॅड++ वरच करणार आहोत. त्याचा वापर कसा करायचा, कुठल्या वेबसाईटवरनं डाउनलोड करायचं, सगळं मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यानंतर जे ब्राउझर पाहिजेत, जे आपण ज्या वेबसाईट बघतो त्या ब्राउझरमध्ये बघतो. मी स्वतः मोझिला फायरफॉक्स वापरतो. एज हे मायक्रोसॉफ्टचा इंटरनेट एक्सप्लोरर आता फारसं कोणी वापरत नाही. क्रोम ब्राउझर हा गुगलचा आहे. अर्थात हे काय तुम्हाला स्वतंत्रपणे डाउनलोड करायला नको आहेत, कारण तुम्ही जर नोटपॅड++ डाउनलोड केले की त्याच्यामध्ये हे ब्राउझर असतातच, त्यामुळे त्याची फारशी काळजी करू नका. पण जर आत्ता नसेल तर मोझिला फायरफॉक्स किंवा क्रोम ब्राउझर यापैकी एक ब्राउझर असला पाहिजे. नंतर पेंट नावाचं ॲप जे आहे मायक्रोसॉफ्टचं, ते तुम्हाला बऱ्यापैकी वापरता आलं पाहिजे. कारण ज्यावेळेस वेबसाईटमध्ये आपण इमेजेस अपलोड करतो त्यावेळेला त्याचा ॲस्पेक्ट रेशो, म्हणजे ज्याला लांबी रुंदी म्हणतात, ती ओरिजिनल जी असेल ती तशीच राहणं आवश्यक आहे. जर तशी राहिली नाही, समजा विड्थ जास्त झाली तर चेहरे असे लांबट होतात, विड्थ जर कमी झाली तर चेहरे असे उभट होतात आणि ते विचित्र दिसतं अतिशय. त्यामुळे ती काळजी घ्यायला पाहिजे. आणि वेबसाईटमध्ये जर असे फोटो असतील तर दॅट क्रिएट्स व्हेरी बॅड इम्प्रेशन. त्यामुळे फोटो हे ओरिजिनल जो ॲस्पेक्ट रेशो आहे, त्याची विड्थ, लांबी रुंदी त्या फोटोची, ती तशीच कायम राखणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पेंटचा वापर कसा करायचा हे तुम्हाला माहिती पाहिजे. अर्थात ते पण मी सांगेन तुम्हाला, पेंट कसं वापरायचं ते माहिती नसेल तर.
आवश्यक गोष्टी मी सगळ्या सांगणारच आहे. त्याने इंटरनेट कनेक्शन असणं आवश्यक आहे. वायफाय असेल तर उत्तम, म्हणजे डाउनलोड अपलोड व्हायला फारसा वेळ लागणार नाही. नंतर ब्राउझिंग एक्सपिरियन्स थोडासा तुम्हाला पाहिजे. वेबसाईट निरनिराळ्या ओपन कशा करायच्या, निरनिराळ्या त्याचे लिंक्स कशा ओपन करायच्या बघायच्या, मागे कसं जायचं, नंतर पुढची लिंक कशी ओपन करायची वगैरे या प्राथमिक गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. सम नॉलेज ऑफ डाउनलोडिंग अँड अपलोडिंग फाईल्स इंटरनेट. अर्थात ज्यावेळेस आपली वेबसाईट कंप्लीट होईल त्यावेळेला ती वेबसाईट आपल्याला अपलोड केली पाहिजे ना. तर त्यासाठी आपल्याला अपलोड अँड डाउनलोड फाईल्स कशा करायच्या इंटरनेटवर ह्याचं पण थोडंसं नॉलेज पाहिजे. तर या सर्व गोष्टी तुम्हाला आधी माहिती पाहिजेत, तर हा कोर्स जो मी घेतोय, व्याख्यानं जी घेतोय ती तुम्हाला समजतील. नाहीतर थोडासा त्रास होईल समजायला. याची माहिती करून घ्या तुम्ही. ओके, ठीक आहे. पुढच्या वेळेला आपण HTML कोर्सचा काय सिलेबस आपण आत्ता शिकणार आहोत या कोर्समध्ये हे आपण बघूयात. ठीक आहे, आत्ता आपण इथंच थांबूयात.